मित्रांनो 26 जानेवारी जवळ आलाय आणि त्याचबरोबर आज रिलीज झाले 2 सिनेमे. एक तर अक्षय कुमारचा स्काय फोर्स आणि दुसरा म्हणजे अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकरचा फर्स्ट क्लास दाभाडे. तुमच्या भावानं दोन्ही पण मूवी आज बघितल्यात आणि कोणता मूवी चांगला आहे आणि या वीकेंडला तुम्ही कोणता मूवी बघणे प्रेफर करावा हे तुम्हाला या व्हिडिओ मधून मी सांगणार आहे. तर जास्त लांबण न लावता लगेच व्हिडिओ सुरू करूया. पण व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण की असल्या इंटरेस्टिंग व्हिडिओज मी नेहमी आणत असतो. तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितला स्काय फोर्स मूवी. यामध्ये आपल्याला अक्षय कुमार, वीर पहाडिया, निमृत कौर, सारा अली खान हे बघायला मिळणार आहेत. पाकिस्तान सोबत लढले गेलेल्या युद्धकथेवर आधारित हा चित्रपट आपल्याला देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका वीर सैनिकाची युद्धाच्या पलीकडील शौर्यगाथा आपल्याला पाहायला मिळते. या मूवीला डायरेक्ट केले संदीप केलवानी आणि अभिषेक कपूर यांनी. या मूवीची स्टोरी बघता 1965 मध्ये भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात भारतीय वायुदलातील क्वाड्रंट लीडर टी कृष्णा विजया उर्फ टॅबी बेपत्ता होतो. 4 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी युद्ध कैदी सैनिक अहमद हुसेनची चौकशी करताना विंग कमांडर कुमार ओम अहुजा यांना पाकिस्तानी युद्धात हरून अहमदला सितारे जुर्रतने सन्मानित केल्या समजते. तिथून मूवीला सुरुवात होते. 5 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे 3 पायलट शहीद होतात. त्यामुळे अहुजा व टॅबी पाकिस्तानी सीमेरेषेवर रेकीसाठी जातात आणि हल्ला करून परततात. दुसऱ्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारतातील 28 विमाने उद्ध्वस्त होतात आणि 7 जवान शहीद होतात. 7 सप्टेंबर 1965 रोजी भारतीय वायुसेना पाकिस्तानामधील सरगोदा एअर बेसवर एअर स्ट्राईक करते. मूवीच्या शेवटपर्यंत मिस्ट्री रिव्हील होणार नाही अशा प्रकारचा स्क्रीन प्ले तयार करण्यात आलाय. त्याचबरोबर एकापेक्षा एक असे डायलॉग पण या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. या मूवीमध्ये सुद्धा फायटर प्लेनची जी ऍक्शन सिक्वेन्स दाखवण्यात आली आहे ती एक नंबर आहेत. दुसऱ्या कोणत्याच मूवीला कम्पेअर न करता या मूवीमध्ये त्यांच्यापेक्षा भारी ऍक्शन सिक्वेन्स आपल्याला दाखवण्यात आले आहेत. त्या ऍक्शन सीन्स मधला थ्रिल आपल्याला फील होऊन जातो. देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या एखाद्या सैनिकाचा 10 वर्ष शोध घेतला जात नाही. अशा आणखी किती जवानांचा शोध घेतला गेलेला नाहीये हा प्रश्न हा मूवी आपल्याला विचार करायला भाग पडतो. मूवीमध्ये अक्षय कुमारचा परफॉर्मन्स एकदम भारी दाखवलाय. त्याने साकारलेले विंग कमांडरची भूमिका एकदम परफेक्ट निभावलेली आहे त्यानं. त्याचबरोबर या मूवीतून डेब्यू करणारा वीर पहाडियाने पण मुख्य भूमिकेत जीव ओतलाय. म्हणजे असं त्याला बघितलं कुठंच वाटणार नाही तुम्हाला की त्याचा पहिलाच मूवी आहे हा. यापेक्षा भारी डेब्यू त्याला मिळालाच नसता. त्याचा परफॉर्मन्स बघून तुम्ही इमोशनल नक्कीच होणार. त्याचबरोबर शरद केळकरची पण छोटीशी भूमिका आहे. त्याचबरोबर मूवीमध्ये निमृत कौर आणि सारा अली खान पण आहेत. निमृत कौरला दिलेली त्याची भूमिका तिने उत्तमरित्या सादर केलेली. त्याचबरोबर सारा अली खानच्या वाट्याला इमोशनल सीन आलेले. त्यामध्ये तिला चांगली संधी होती की आपल्या ऍक्टिंग स्किल्स दाखवण्याची, पण तिने ती वाया घालवली अशी वाटली मला तरी. ओव्हरऑल मूवी एकदम भारी आहे. फॅमिली सोबत मूवी नक्की बघण्यासारखा आहे. त्यानंतर बघितला मी फर्स्ट क्लास दाभाडे. कधी कधी काही मूवीज आपल्याला गुदगुल्या करतात, हसवतात. फर्स्ट क्लास दाभाडे हा मूवी असाच आहे. हा मूवी अनेक गोष्टी न बोलता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या मूवीला हेमंत ढोमेने डायरेक्ट केले. या मूवीमध्ये आपल्याला निवेदिता सराफ, राजन भिसे, उषा नाडकर, निक्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ हे चेहरे बघायला मिळतील. एखाद्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी लग्न सोहळ्यासारखं दुसरं निमित्त नाही हेच या मूवीमध्ये आपल्याला बघायला मिळते. धाकटा मुलगा प्रशांत म्हणजे अमेय वाघ त्याच्या लग्नासाठी दाभाडे कुटुंबातील व्यक्ती एकत्र आल्यात. त्याच्या लग्नामध्ये अबोल गोष्टी, मनातील दुःख, गुपिता आणि संवेदनशील मुद्दे उलगडतात. हा मूवी आपल्याला वाढत्या वयासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची पण जाणीव करून देतो. या मूवीमध्ये आपल्याला अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातील जुगलबंदी पण बघायला भारी वाटते. त्याचबरोबर क्षिती जोग आणि नवोदिता सराफ यांच्या भूमिका पण आपल्याला हृदयस्पर्शी वाटतात. त्याचबरोबर शांताक्का म्हणजे आपल्या उषा नाडकर यांचा पण परफॉर्मन्स भारी आहे. हेमंत ढोमे यांनी पटकथेमध्ये स्फोटक विषय निवडलाय, त्यामुळे मूवी पण स्फोटक झालाय. हा मूवी फक्त कुटुंबाच्या नात्यांबद्दल नसून त्यांच्यातील संवाद, विश्वास आणि एका वादातून मिळणारा शहाणपणा याचा शोध घेतो. ओव्हरऑल हा मूवी पण भारी आहे. हा पण मूवी तुम्ही आपल्या फॅमिली सोबत नक्की बघा. तर हे होते या 2 मूवींचे रिव्ह्यू. दोन्ही पण मूवी तुम्ही फॅमिली सोबत नक्की बघू शकता. कोणता पण मूवी बघा, तुमचे पैसे 100% फिटणार आहेत. तर एवढं सांगून मी व्हिडिओ इथंच थांबवतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका टमाटम. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.